पुण्याजवळचा पुरंदर दुष्काळी तालुका आहे, पण इथे पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि अशा कठीण परिस्थितीतही रोमनवाडी इथल्या सुमनताई झेंडे यांनी आपली शेती हिरवीगार ठेवण्यात यश मिळवलंय। यंदा त्यांनी 15 एकरमध्ये ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाच्या इतर साधनांच्या मदतीनं हिरवळ फुलवली आहे। पुरंदर तालुक्यातल्या रोमनवाडीच्या सुमनताई झेंडे यांचं जेमतेम शिक्षण झालंय, पण शेतीचं नियोजन करण्यात मात्र त्यांनी भल्या उच्च शिक्षितांना मागं सारलंय। आपली रोमनवाडीतली 15 एकर शेती त्यांनी हिरवीगार केली आहे। डाळिंब, कांदा, भाजीपाला, ऊस यासह पेरधान्यांची पिकं घेण्यात त्यांची आघाडी आहे। दुष्काळी बाग आहे आमच्याकडे, तर ते म्हणजे कसं होतं, पाणी कमी पडतं आणि मला कृषी खताची साथ मिळते आणि आमच्या पतींची बी साथ असते, त्यातून मग मला शेती करायला हुरूप चालतं। सुमनताईंच्या शेतात अवघं एक बोरवेल आहे। त्याच्या अर्धा इंच पाण्याच्या जोरावर त्यांनी ठिबक सिंचनाच्या मदतीनं डाळिंब, सीताफळ, पेरू, ऊस यापासून ते अगदी भाजीपाल्याच्या पिकांची शेती केली आहे। या पिकांबरोबर त्यांनी आंबा, नारळ, साग, शेवग्याची देखील लागवड केली आहे। आमची शेती सगळी ठिबकवर आहे। ऊस बी ठिबकवरच होता, 1 एकर ऊस होता, तर ते तुटून गेला। 60 टन ऊस भरला। आता परत बी आम्ही आता त्याला पाणी सोडलंय, तर आता कमर एवढा आणला तरी आपल्या घरच्या चित्राला होईल, नाही तर मग मोर इकडला होईल। शेतीचा रासायनिक खतांचा खर्च कमी व्हावा म्हणून त्यांनी पशुधनाचं संगोपन केलंय। रासायनिक खतांना पर्याय म्हणून त्या गांडूळ खत बनवतात। शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत वापरतात, त्यामुळे रसायनांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालाय। वार्षिक किमान 1 ते 2 लाख रुपयांची बचत त्या साधतायत। आम्ही गांडूळ खत तयार करतो, त्याचं जे मुरलेलं पाणी ते केंड भरून आपलं बॅलर भरून ठेवतो। त्या बॅलर मधून ते ह्याच्यात सोडतो, मग ते झाडांच्या मुळ्याला जातं आणि आपलं 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ आणि शेण, 1 गमेलं शेण, 1 गोमतराचं केंड, त्यात आणखी ती मुरावतो आणि मग ते जीवामृत म्हणून आम्ही आपल्या झाडांना वापरतो। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुमनताई वर्षाकाठी 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आज कमवतायत। पुरंदरच्या कृषी कर्मचाऱ्यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना मिळतंय। त्यांचे पती माणिक झेंडे हे सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यांचेही सुमनताईंना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते। पांडवशेर ह्या भागात दुष्काळी भाग असताना सुद्धा की सुमन झेंडे यांनी अर्धा इंची पाण्यावरती विहिरीत बोरचं पाणी विहिरीमध्ये सोडून की हा संपूर्ण परिसर हिरवागार केलेला आहे। तर दुष्काळी भागातील एक महिला शेतकरी म्हणून त्यांची ही जिद्द पाहून आम्हाला सुद्धा कृषी विभागाला त्यांना वेळोवेळी मदत करावीशी वाटते आणि आम्ही ती त्यांना करत आलेलो आहोत। सुमनताईंना त्यांच्या मेहनतीचं फळही मिळालंय। कृषी विभागाने त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दिलाय। तेव्हापासून सुमनताईंचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांचाही उत्साह आणखी वाढलाय। या सुमन झेंडे पाटील या महिला शेतकरी आमच्याकडे मी इथं आल्यापासून म्हणजे त्यांचं डाळिंब, सीताफळ, इतर भाजीपाला पिके हे चांगल्या प्रकारे राबवतात। त्यांना आम्ही ड्रीप वगैरे असं आणि सेंद्रिय शेती त्या दृष्टीनं बऱ्यापैकी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचं सर्व शेती ही सेंद्रिय प्रकारे केली जाते। त्या ह्याचा गौरव म्हणून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार 2015चा कृषीनिष्ठ हा पुरस्कार दिला। सुमनताईंसारख्या समाधानी, कष्टाळू आणि हिम्मतवाल्या शेतकरी महिलांची महाराष्ट्राच्या शिवारात आज जास्त गरज आहे। दुष्काळी भागात असूनही त्यांनी दुष्काळाच्या भीतीला मागं सारत फुलवलेली हिरवळ जणू काळ मागं सारल्यासारखी हिरवीगार आहे। बाळासाहेब काळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुरंदर, पुणे। बदलत्या जीवनशैलीमुळे सुखसमृद्धीच्या नादात अनेकांना सुखी जीवनाचा विसर पडताना दिसतो आहे, पण यालाच अपवाद ठरल्या 73 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शैलाताई दाभोलकर। ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर ताणतणाव घालवण्यासाठी त्या सध्या निसर्गाच्या सानिध्यात रमल्यात। कुटुंबातील सुख, संपत्ती आणि आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा त्याग करून सुखी जीवन जगण्यासाठी शैलाताईंनी चक्क नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला। 40 वर्ष वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजसेवेची अनेक कामं त्यांनी केली। महिलांसाठी आधार केंद्र चालवलं, पण स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांनी आनंदी जगण्यासाठी शेतीची निवड केली आहे। खूप कमी साधन सामुग्रीमध्ये जगायला शिकलं पाहिजे आणि
तीच पिकं घेतली पाहिजेत की जी आपली सहनशक्ती वाढवतील, म्हणजे जी स्टोअर करता येतात ती, जी ठेवली यंदा नाही विकलं पुढच्या वर्षी विकलं तरी चालेल असं पीक घेतलं पाहिजे. आपण आयुष्यभर कार्बन डायऑक्साईड सोडून ऑक्सिजन घेतो. निसर्गातील कार्बनची लेवलही वाढली आहे. आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. निसर्गाचं देणं फेडण्यासाठी आपण शेतीकडे वळाल्याचं त्या सांगतायत. मी ज्ञान जर व्यवस्थित वापरलं तर मला पाहिजे तेवढा अन्न, वस्त्र, निवारा मिळवू शकतो. परंतु शेतकरी म्हटल्यानंतर त्यांनी कमीत कमी दिवसातून 8 तास आपल्या शेतामध्ये काम केलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलं पाहिजे. म्हणजे त्याला सगळी झाड मी काय लावणार आहे त्याची माहिती पाहिजे आणि त्याला काय खतं मिळतील आणि निसर्गातनं मी त्याला किती देऊ शकू. शैलाताई यांची दापोली शहराजवळच्या गव्हे गावात 17 एकर आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि चिकूची बाग आहे. या डोंगर उतारातील बागेत त्या नैसर्गिक शेती आणि बागायती करतायत. बागेतील झाडांची त्या दररोज देखभालही करतात. कडुलिंबाचा अर्क मिळतो, तो डायल्यूट करून झाडांवर फवारायचा असतो. तशी एक फवारणी यावर्षी मी घेतली होती. रासायनिक खताचा वापर आपण करता का? रासायनिक खतं नाही वापरत. जर लागलं तर थोडंसं अमोनियम क्लोराईड किंवा युरिया हे सुद्धा असं एक पसाभर एका झाडाला घातलं जातं. म्हणजे ते विरजण असतं सुरुवात करायला. ते जमिनीमध्ये कमी असलेलं नायट्रोजन फक्त आपण देतो. शेतीतून त्यांना फार पैसे मिळणार नाहीत, परंतु शेतीतून मिळणारा लाख मोलाचा आनंद लाखो रुपये मोजून सुद्धा मिळेल की नाही हे शब्दात सांगता येणार नाही. शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी.